नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. नेहमीचा तोच डाळ तांदळाचा ढोकळा किंवा बेसन पिठाचा ढोकळा जर खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा मूग डाळीचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा ढोकळा नक्की ट्राय करून पहा. पचायला हलका आहे, मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो. कुठेही हा न फसणारा ढोकळा आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर इथे मी साधारणतः 1 पाऊण वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे. तर हा ढोकळा बनवण्यासाठी रवा कुठलाही वापरू शकता, जाड बारीक. तर इथे मी बरोबर पाऊण वाटी हा 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. त्यातच आपल्याला बरोबर अर्धी वाटी दही घालायचं आहे. किंवा दह्याऐवजी तुम्हाला जर इथे ताक वापरायचं असेल ना, तर ताकसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये ना अगदी थोडं पाणी टाकूया. आता यामध्ये साधारणतः पाव वाटी एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे. आणि हे भिजल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी ना रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून हा जो रवा आहे ना छान असा भिजला जाईल आणि आपला मूग डाळीचा ढोकळासुद्धा मऊ आणि लुसलुशीत जाळीदार तयार होईल आहे. एक 10 ते 15 मिनिटं याला साईडला ठेवून देऊया. आणि अजून आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहे. त्यामुळे आपला जो ढोकळा आहे ना अजूनच पौष्टिक होणार आहे. तर हा जो ढोकळा आहे ना मी यामध्ये पालकची भाजी वापरणार आहे. अतिशय भारी लागते. तर तुम्ही हा मूग डाळीचा ढोकळा जेव्हा बनवाल ना, प्लेन न बनवता अशा पद्धतीने त्यात कुठलीही पालेभाजी मिसळा. त्यामुळे जो आपला ढोकळा आहे ना मस्त असा तयार होणार आहे, पौष्टिकसुद्धा तयार होणार आहे. तर साधारणतः मूठभर पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी थोडीशी अशी लांबड्या आकारामध्ये कट करून घेणार आहे. जर तुम्हाला अशी लांबड्या आकारात आवडत नसेल तर थोडीशी तुम्ही चौकोनी बारीक कट केली ना तरीही चालेल. आता ह्या ढोकळ्यामध्ये ना तुम्ही कुठल्याही भाज्या टाकल्या ना अजूनच तो छान टेस्टीही लागतो, पौष्टिकसुद्धा होणार आहे. तर यामध्ये मी साधारणतः पालक घेतलेली आहे आणि इथे एक छोटंसं गाजर घेतलेलं आहे. आता हे किसणीने छान किसून घ्यायचं आहे. बऱ्याच जण आपण जेव्हा ढोकळा बनवतो ना, हा शक्यतो प्लेन बनवतो, परंतु अशा भाज्या मिसळून जर तुम्ही ढोकळा बनवला ना, खायला इतका जबरदस्त लागतो, भन्नाट लागतो. तर नक्की ह्या पद्धतीने ढोकळा तुम्ही ट्राय करून पहा. आता आपण मूग डाळीचा ढोकळा बनवत आहोत, तर त्यासाठी ना मी इथे 3 तासापूर्वी ही मुगाची डाळ छान अशी भिजत ठेवलेली होती. डाळ छान भिजलेली आहे. आता ती स्वच्छ धुवून त्यानंतर आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण टाकू ना, या डाळीमध्ये वाटण्यासाठी अजिबात पाणी वापरायचं नाही. तर आपल्याला पाणी न टाकताच वाटायचे आहे. तर साधारणतः इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या कळ्या आणि अद्रक घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरला छान असे बारीक याची पेस्ट तयार करून घेऊया. थोडीशी ओबडधोबड जरी राहिली ना काहीच हरकत नाही, अजूनच तो छान लागणार आहे. त्यामुळे जास्त काही फाईन पेस्ट झालीच पाहिजे असं काही नाही. तर हे पहा, अशा पद्धतीची ही मूग डाळीची पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर थोडंसं रवाळ टेक्स्चर ह्या डाळीचं आहे. तर हे पहा, अशी डाळ तुम्हीही वाटून घ्यायची आहे. आता ह्या डाळीमध्येच ना आपण सुरुवातीला जो रवा भिजवलेला होता ना दह्यामध्ये, तो आपल्याला ह्या डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे जे मिश्रण आहे ना, वाटण्यासाठी आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी न टाकताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं मिश्रण मी ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. जर मिश्रण जास्त होणार असेल तर 2 बॅचमध्ये सुद्धा तुम्ही हे वाटून घेऊ शकता. परंतु माझं सगळं मिश्रण ह्या भांड्यामध्ये बसलेलं आहे. आता हे मी वाटून घेणार आहे. अगदीच बारीक स्वरूपाची पेस्ट या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. आता ही जी तयार झालेली पेस्ट आहे ना, ह्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता बऱ्याच जणांना ना सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा नाश्ता बनवायचा असेल ना, तर रात्रीच तुम्ही अशी मूग डाळीची आणि रव्याची पेस्ट मिक्सरला फिरवून अशी जर भांड्यामध्ये ठेवली ना, तर सकाळी आयत्या वेळेला मस्त असा नाश्ता बनवायला आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आणि फ्रीजमध्ये न ठेवता हे बाहेरच ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं बॅटरसुद्धा छान असं फर्मेंट होणार आहे. आता हे मिश्रण आता ह्या भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर ना 1 3 ते 4 मिनिटं ना हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. यामुळे त्यातली जी हवा आहे ना पूर्णपणे बाहेर निघेल आणि आपला ढोकळासुद्धा मस्त असा जाळीदार तयार होईल. एक 5 ते 7 मिनिटं मी याला छान हलकं करून घेतलं. त्यानंतर यामध्ये पालेभाज्या टाकून घेतलेल्या आहेत. आता यातच मी थोडेसे ना मक्याचे दाणेसुद्धा टाकलेले आहे. असेल तर नक्की टाका, नसेल तर काहीच हरकत नाही. किंवा तुमच्याकडे आता ओल्या मटारचा तर सीझन सुरू झालेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. त्यामुळे सुद्धा अजूनच छान लागणार आहे. तो जर टाकणार असाल ना, थोडासा बॉईल करून आणि क्रश करून घाला.
यामध्ये काही बेसिक मसाले घातलेले आहे. त्यात लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर हे सगळं असं पाव चमचा इथे मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त अशी तेलाची फोडणी घालूया. तर साधारणतः 2 ते 3 चमचे तेल इथे मी गरम करून घेतलेले आहे. त्यात जिरं, मोहरी आणि हिंग टाकून याची फोडणी ह्या मिश्रणामध्ये टाकायची आहे. आता इथे तुम्ही तेलाची फोडणी स्किप जरी केली ना तरीही चालेल, परंतु आपल्याला तेल का टाकायचं आहे, जेव्हा आपण ढोकळा खातो ना तो घशामध्ये अडकू नये याकरता आपल्याला ह्यामध्ये तेलाची फोडणी घालायची आहे. तर आता हे तेलसुद्धा छान ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे. तर इथे माझ्याकडून आता मीठ टाकायचं राहिलेलं आहे, तर ते सुद्धा आता मी टाकून घेणार आहे. तर चवीपुरता मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा एकदा मी याला एकजीव करून घेते. आता हे जे बॅटर आहे ना आपण फर्मेंट केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला हा इन्स्टंट असा ढोकळा बनवायचा आहे ना, तर त्यासाठी इथे मी पाव चमचाभर इथे खाण्याचा सोडा वापरणार आहे. जर इथे तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही हे जे बॅटर आहे ना, अगोदर सांगितल्याप्रमाणे हे तुम्ही रात्रीच बनवून फर्मेंट होण्यासाठी बाहेर ठेवायचं आणि त्यानंतर ह्या मिश्रणाचे तुम्ही ढोकळा बनवू शकता किंवा इडली बनवू शकता. जर तुम्हाला इन्स्टंट हा ढोकळा बनवायचा असेल तर तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरावाच लागणार आहे. जर हे दोघांपैकी एकही वापरला नाही तर आपला ढोकळा फुलणार नाही. तर ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आता सोडासुद्धा छान असा ॲक्टिव्ह करून झालेला आहे. तर त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी 1 चमचाभर पाणी घातलेलं होतं. आता ह्या ताटामध्ये मला ढोकळा वाफवायचा आहे, तर त्यालासुद्धा तेलाने ग्रीस करून घेणार आहे आणि संपूर्ण मिश्रण ह्या ताटामध्ये ओतून घेणार आहे. तर अतिशय भारी हा ढोकळा तयार होतो. आणि यामध्ये ना तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो टाकणार असाल ना तर हे बॅटर जास्त काळापर्यंत आपल्याला बाहेर ठेवायचं नाही, लगेच फटाफट आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी इथे तुम्हाला सांगायच्या आहे. जेव्हा आपण ह्या कुठल्याही मिश्रणामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो वापरतो ना, हे जे मिश्रण आहे ना आपल्याला उकळत्या पाण्यातच वाफवायचं आहे. म्हणजे पाणी अगोदर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच मिश्रण आपल्याला वाफवायचं आहे. नाहीतर थंड पाणी ठेवणार असाल तर हा ढोकळासुद्धा वाफला जात नाही, जाळीदार होत नाही. तर कुठलाही ढोकळा म्हणा किंवा इडली म्हणा त्यामध्ये आपण इनो किंवा सोडा वापरतो ना, वाफवण्यासाठी ठेवणार असाल तर पाणी उकळवून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच हा छान वाफला जातो. आता मध्यम गॅसवरती याला मी 12 ते 15 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. 12 ते 15 मिनटं अजिबात उघडून बघायचा नाही. त्याच्या अगोदर उघडला तर हा व्यवस्थित शिजला जात नाही किंवा त्यातली जर वाफ निघून गेली ना तर हा ओलसर असा होतो. तर ह्या गोष्टीची काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे. एक 15 मिनिटानंतर याला चेक करून बघितलं, टूथपिक टाकून बघितली तर अगदी क्लीन निघालेली आहे. त्यानंतर हा मी पूर्णपणे थंड करून घेतला आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता. तुम्ही याला ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा असे आपण ढोकळ्याच्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकतो. तर हा जो नाश्ता किंवा आपण हा जो ढोकळा आहे ना, हा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कट करू नका. गरम असताना जर कट केला ना तर हा चिकटसर असतो. त्यासाठी हा पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतरच कट करा. तर हे पहा, अगदी छान असा जाळीदार हा आपला मूग डाळीचा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्हाला जाळी इथे दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी हा ढोकळा तयार होतो. नो फेल रेसिपी आहे. अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये हा जो ढोकळा आहे ना परफेक्ट तयार होणार आहे, अजिबात कुठेही बिघडणार नाही. तर हा ढोकळा जो आहे ना याला आपल्याला वेगळ्या कुठल्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही किंवा वरतून फोडणी घालायची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तरीही ढोकळा अगदी मस्त असा तयार होतो आणि खाताना सुद्धा घशामध्ये अडकत नाही. बऱ्याच जणांना चणा डाळीचा ढोकळा खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा अगदी पोट गच्च झाल्यासारखं होतं, परंतु हा जो मूग डाळीचा ढोकळा आहे ना हा पचायलाही हलका आहे, खायलाही टेस्टी आहे, बनवायलाही खायलाही टेस्टी आहे. तर तुम्ही हा ढोकळा एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. घरच्यांना तर नक्की आवडेल, कारण एकदा जर तुम्ही बनवला ना तर आठवड्यातून 4 वेळा नक्कीच बनवणार आहे. कारण घरचे सुद्धा हा ढोकळा खाऊन इतके खुश होणार आहे, इतका भारी हा ढोकळा लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. आपण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्याही वापरलेल्या आहे. हा तुम्ही दिवसभर जरी असाच ठेवला ना तरीही हा मऊ लुसलुशीतच राहतो. अजिबात कुठेही हा कडक होत नाही किंवा वातट चिवट होत नाही. तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या.
जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.